श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या आलेली आहे सर्वपित्री अमावस्या. आपल्या सर्वांना माहीत आहे की अमावस्या तिथी म्हटलं की आपल्याला काही सेवा करायच्या असतात. उद्या तर सर्वपित्री अमावस्या आहे. ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि ज्या व्यक्तींचे पित्र झालेले नसतील, म्हणजे ज्यांचे पूर्वज गेलेले असतील आणि त्यांच्या तिथीला आपल्याला पित्र घालता आले नसतील, किंवा मग ज्या व्यक्तींची मृत्यूतिथी आपल्याला माहीत नसेल आणि अशा व्यक्तींचे जर पित्र तुम्ही घालत नसाल तर ते पित्र तुम्ही सर्वपित्री अमावस्येला घातले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. आपले पितृदोष जे आहे ते निघून जाण्यासाठी मदत होते. म्हणून ज्यांना कुणाला पितृ पक्षामध्ये या सेवा करायला जमल्या नसतील तर त्यांनी सर्वपित्री अमावस्येला या सेवा आवर्जून करा. पितृदोष घालवण्यासाठी सर्वपित्री अमावस्येपेक्षा दुसरा कुठलाही दिवस इतका महत्त्वाचा नसतो किंवा इतका चांगला नसतो. सर्वपित्री अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी जर तुम्ही हे काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्या उपायांचा खूप फायदा होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की जो तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी करायचा आहे. घरामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की वादविवाद होत असतात, भांडणं कलह होत असतात. बऱ्याच वेळा कुणाची तरी दृष्ट नजर लागते आणि त्या कारणामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होतात किंवा काही व्यक्तींना खूप लो फील होतं, काही व्यक्तींना काही करण्याची इच्छा होत नाही, किंवा जॉब वगैरे जाणं असेल, किंवा मग असे बरेच प्रॉब्लेम्स जे आहेत ते घरामध्ये होत असतात. घरातील महिलांना काम करण्याची इच्छा होत नाही किंवा घरामध्ये सतत निगेटिव्ह वातावरण निर्माण होत असतं, घरामध्ये प्रसन्न न वाटणं, अशा ज्या गोष्टी आहेत त्या जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर नक्कीच तुम्ही एक उतारा करू शकता. एका नारळाचा तुम्ही उपाय करू शकता. हा उपाय जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला केला तर तिचा फायदा खूप जास्त आहे. पण तुम्ही जर सर्वपित्री अमावस्येला केला तर सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला या उपायाचा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मी व्यवस्थितरित्या देणार आहे. तर बघा, उद्या सर्वपित्री अमावस्या आहे. जी अमावस्या आहे ती आज रात्री 9:40 सुरू होते आणि उद्या रात्री 12:19 समाप्त होणार आहे. म्हणजे उदय तिथीनुसार 2 ऑक्टोबर रोजीच अमावस्या आहे. सर्वात महत्त्वाचं, ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी आपण आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो स्वच्छ सारवून घ्यायचा असतो. पण त्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे. उठल्या उठल्या आपल्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे. कारण आपले पित्र जे आहे त्यांचा वास आपल्या मुख्यद्वारावरती असतो. पितृलोकामध्ये अजिबात पाणी नसतं, पाण्याची खूप कमतरता आहे आणि म्हणून पितर जे आहेत किंवा आपले पूर्वज जे आहेत ते पाण्यासाठी आसुसलेले असतात आणि जेव्हा त्यांना असं पाणी मिळतं तेव्हा ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. मग आपण हे पाणी जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला शिंपडायचं आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण हे करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या घराचा मुख्य उंबरठा जो आहे तर तो आपल्याला हळद आणि गोमूत्र घ्यायचा आहे, एकत्र करायचा आहे आणि उंबरठा जो आहे तो सारवून घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, रांगोळी काढायची आहे. जितकं तुमचं घर सुशोभित असेल, मुख्यद्वार सुशोभित असेल, तितकीच तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जास्त राहणार आहे. त्याच्यामुळे हे काम तुम्ही अमावस्येला, पौर्णिमेला आवर्जून करत चला. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की आपण जेव्हा घर पुसतो, आता उद्याच्या दिवशी आपल्याला घरातील सर्व जाळी जळमटं काढायची आहेत. सर्व घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे. तुमचं ऑफिस असेल तर ऑफिससुद्धा स्वच्छ करायचं आहे. त्याच्यामध्ये जाळी वगैरे असतील तर ते व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आहे. ते जाळी जे आहे ते काढून टाकायचे आहे. त्याच्यानंतर पाण्याची बादली जी आहे, म्हणजे आपण जे पाणी पुसण्यासाठी घेणार आहोत तर त्याच्यामध्ये जाडं मीठ घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे, लिंबू घ्यायचं आहे, गोमूत्र घ्यायचं आहे आणि पंचगव्य घ्यायचं आहे जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर. नाहीतर मग फिनेल वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि या गोष्टी घेऊन आपल्याला आपलं घर जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, जाडं मीठ, हळद, लिंबू आणि गोमूत्र आणि पंचगव्य या गोष्टी एकत्रित करा आणि या गोष्टींनी आपलं घर जे आहे ते स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे. हळद, गोमूत्र एकत्र करून आपण आपल्या मुख्यद्वाराचा उंबरठा जो आहे तो सारवून घ्यायचा आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून न चुकता आपल्याला करायच्याच आहे. या जाडं मीठ असेल किंवा हळद असेल, लिंबू असेल, याच्यापैकी एखादी गोष्ट नसली तरीसुद्धा चालेल. पण वाईट गोष्टी निघून जाण्यासाठी आणि सकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये येण्यासाठी तुम्हाला आपलं घर जे आहे ते अशा पद्धतीने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या आजूबाजूला जे काही सर्व देवी देवता असतात तर त्यांना हार, नारळ आणि खडीसाखर ठेवून त्यांचा मान सन्मान करायचा असतो. ही गोष्टसुद्धा आपल्याला आठवणीत राहिली पाहिजे. अमावस्या तिथीला नारळ, खडीसाखर वगैरे आपल्या देवतांना ठेवलीच गेली पाहिजे. आपल्या घराजवळ जे देवता असतात ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपलं येणं जाणं त्या ठिकाणाहून असतं आणि त्यासाठी आपण हे काम जे आहे ते करायचं आहे. तुमचं ऑफिस असेल तर तिथे सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही जे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र टाकून पाणी बनवलं आहे त्याने आपल्याला ते
नारळामध्ये पुसून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा नारळाचा उतारा सांगणार आहे। जो उतारा जर तुम्ही केला तर नक्कीच घरामधले आजारी व्यक्ती जे आहे किंवा मग घरामधल्या प्रत्येक व्यक्तीलाच चांगलं यश मिळणार आहे। तर काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे। हा नारळ जो आहे तर त्या नारळाने आपल्याला आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून हा उतरवून घ्यायचा आहे। पण विशेषतः हा नारळ जी व्यक्ती आजारी असेल तिच्यासाठी विशेषतः तुम्हाला वापरायचा आहे। कोरडा शेंदूर घ्यायचा आहे। एक नारळ घ्यायचा आणि थोडासा कोरडा शेंदूर जो येतो तो घ्यायचा। कोरड्या शेंदुराने त्या नारळावरती आपल्याला त्रिशूळ काढायचं आहे आणि हे त्रिशूळ काढल्यानंतर अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एका नारळावरती त्रिशूळ काढायचं आहे आणि हे त्रिशूळ काढल्यानंतर आपल्याला जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरून घ्यायचं आहे। आणि इतरही व्यक्ती ज्या कोणी आपल्या घरामध्ये असतील, तुमच्या घरामध्ये 4 मेंबर असू द्या 5 मेंबर असू द्या, तोच नारळ जो आहे तो प्रत्येकावरून तुम्ही उतरून घ्यायचा आहे। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत 7 वेळा हा नारळ उतरून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपला मुख्यद्वार जो आहे त्या मुख्यद्वारावरून म्हणजे घरावरून सुद्धा आपल्याला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि हा नारळ जो आहे तो बाहेर अशा ठिकाणी टाकून द्यायचा आहे की जिथे कोणी जाणार नाही किंवा जिथे कुणाला हा नारळ दिसणार नाही। अशा पद्धतीचा उतारा जर तुम्ही व्यक्तींसाठी केला किंवा मग घरासाठी केला तर तिची दृष्ट, तिला झालेले नजरदोष जे आहे ते निघून जातात आणि घरामध्ये सुख शांती नांदण्यास मदत होते। त्या व्यक्तीला सुद्धा चांगलं फील होतं, ती व्यक्ती लगेच चांगली होऊन जाते। त्या व्यक्तीला काही नजरबाधा झालेली असेल तर ते नारळातलं पाणी ती स्वतःमध्ये शोषून घेतं आणि ती व्यक्ती जी आहे ती व्यवस्थित होते। तर अशा पद्धतीने हा उतारा तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला वाहन चालवत असताना किंवा आपल्या घरातील पुरुष मंडळी जेव्हा बाहेर जातात तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते की कधी काही होईल का, काही झालं तर काय करायचं, ॲक्सिडेंट वगैरे झाला तर काय करायचं। तर याच्यासाठी तुम्ही प्रत्येक अमावास्येच्या तिथीला हा उपाय करू शकता। काय करायचं आहे, आपलं जे वाहन आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नारळ हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत म्हणत उतरवून काढायचा आहे। जेव्हा तुम्ही हा उपाय करत असाल तेव्हा तुमचं जे कोणतं वाहन आहे म्हणजे 4 व्हीलर असू देत 2 व्हीलर असू देत ते वाहन जे आहे ते जागेवर तुम्हाला चालू करून ठेवायचं आहे आणि नारळ जो आहे तो जमिनीवरती आपल्याला फोडायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला हातपाय धुवून महाराजांना मुजरा करायचा आहे आणि पांढऱ्या मोहऱ्यांवरती वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्यामध्ये पिशवीमध्ये ठेवून द्यायचे आहे आणि पिवळ्या धाग्याने ही पिशवी शिवून घ्यायची आणि गाडीचं जे इंजिन असतं तर त्या इंजिनाच्या आत तारेने अडकून ठेवलं आणि वाहनाला जर केसारी बांधली तर कोणत्याही प्रकारची दुर्घटना आपल्या बाबतीत होत नाही, आपल्या घरामध्ये होत नाही, आपल्या घरातील व्यक्तींसाठी होत नाही। त्याच्यानंतर बघा, घरामध्ये, दुकानामध्ये, ऑफिसमध्ये, कारखान्यामध्ये किंवा वाहन, तर या गोष्टींना तुम्ही गोरक्षचिंच, कोहळा आणि नारळ जो आहे असोला नारळ तर तो बांधू शकता। अमावास्येला हे जर नारळ किंवा मग कोहळा जर बांधला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो। जर ते कोहळा किंवा नारळ लगेच खराब झाला तर तो काढून कचऱ्यामध्ये टाका आणि पुन्हा एखादा जो शनिवार येतो त्या दिवशी असा नारळ किंवा मग तुम्ही कोहळा जो आहे तो पुन्हा बांधायचा आहे। हा उपाय जो आहे तो तुम्हाला सूर्यास्त झाल्यानंतरच करता येऊ शकतो। अमावास्येच्या दिवशी इतरांच्या घरचं अन्न खाऊ नये असं सुद्धा सांगितलं जातं। तर त्याच्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने अमावास्या तिथीला नारळाचा उतारा करायचा आहे। आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।